हाय एव्हरीवन, मी आहे ब्लॉसम. हा ब्लॉग 38वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. आमच्या क्लासमध्ये सध्या रिव्हिजन बॅच सुरू आहे. सगळं रिव्हिजन सुरू आहे आणि सध्या 11वीचं पार्ट कंप्लीट करत आहेत ते सिलेबस रिव्हिजन करायचा. सो 3 तारखेला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन अँड स्ट्रेट प्लेन यांचं रिव्हिजन करून दिलं आणि त्याचंच थोडेफार कॉन्सेप्ट राहिले होते आणि क्वेश्चन्स. आणि त्याच दिवशी आमचं असं ठरलं आहे क्लासमध्ये की एक दिवस फिजिक्स देन क्वेश्चन्स, एक दिवस मॅथ देन क्वेश्चन्स त्याचे ऑल. सो त्याच दिवशी ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर पूर्ण रिवाईज करून दिला आणि त्याचे सगळे क्वेश्चन्स. सो ह्या नोट्स आहेत, रनिंग नोट्स, आणि हे त्याचे क्वेश्चन्स PYQच आहेत. सध्या क्वेश्चन म्हणजे PYQच घेत आहे, तेच इम्पॉर्टंट आहेत. सो आणि हे PYQच असे आहेत म्हणजे याच्याच सिमिलर दुसरे अदर PYQच आहेत. सो आणि आज मॅथमॅटिक्स हा चॅप्टर रिवाईज करून दिला. ऑलरेडी हा चॅप्टर रिवाईज करून दिलेला आहे आम्हाला, मे बी बोर्ड्सच्या आधी. सो तरी पण आज घेतला आहे कारण उद्या CSचा पेपर आहे, मे बी बोर्ड्सचा. थोडंफार त्यांच्या माइंडला हलकं शिकण्यासाठी अरे झाला आहे टॉपिक हा शिकून, स्टील काहीच म्हणू शकत नाही, फ्रस्ट्रेशन होईल आहे असं. बट आता काय करावं, जाऊ द्या, तेवढंच रिव्ह्यू. बट दुसरा टॉपिक झाला असता याच्याऐवजी. सो वी कांट डू एनिथिंग गाईज. आता याचेही थोडेफार मी PYQज वगैरे रिव्हिजन झालंच तर, कारण याची लगेच DPP अँड ऑल बनवत आहेत ते आणि त्याचे पण मार्क्स अँड ऑल आहेत असं. सो त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल हे पण. आणि अबाउट फिजिक्स, सो याची मी आता क्वेश्चन्स बघणार आहे. तो हा म्हणजे चॅप्टर इम्पॉर्टंट आहे तसा पॉईंट ऑफ व्ह्यू. सो करावं लागेल याचं हे रिव्हिजन. आणि अबाउट केमिस्ट्री सोल्युशन चॅप्टरचा हा आमचा रिवाईज करायचा झाला आणि आज म्हणजे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज हे राहिलं होतं. सो ते काल केलं आणि आज क्वेश्चन्स सॉल्व करून घेतले. म्हणजे हे क्वेश्चन्स असे आहेत की म्हणजे याच्याच अराउंड क्वेश्चन्स, सिमिलर क्वेश्चन्स येतात दुसरे. आणि हे असे. आणि अबाउट कालची जी एक्झाम होती आमची, थोडेफार जे चॅप्टर राहिलेत एक्झामचे. सो हे आता 7 तारखेला म्हणजेच शनिवारी घेणार आहेत, अपकमिंग सॅटर्डे. आणि मॅथमध्ये त्यांनी कॉम्प्लेक्स नंबर आणि स्ट्रेट लाईन हा चॅप्टर ॲड केला, बाकीचा तर हा सेमच आहे. आणि सध्या माझं ह्यातलं लिनियर प्रोग्रामिंग मी आत्ता तेच करते सध्या. मी क्लास आल्यावरती मी म्हणजे क्लास सुटल्यावरती DPP सॉल्व करत होतो आम्ही आणि देन घरी आल्यावरती मी आता ह्याचं रिव्हिजन करते LPPचं. सो ह्या आहे नोट्स. अँड सेमीकंडक्टर 11th आणि 12th हे माझं झालं आहे रिवाईज करून. स्टील थोडंफार ओव्हरलुक करते. आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स हा चॅप्टर मी उद्या करणार आहे. आणि GOCचं आणि हायड्रोकार्बनचं रिव्हिजन आजच, म्हणजे थोडंफार आज होईल आणि उद्या या सगळ्यांचं एकदा रिव्हिजन होईल. सो इझी होईल मला परीक्षेला पण. माझं LPPचे मी आता सध्या 2 इयर्सचे PYQ सॉल्व करणार आहेत, कारण याच्यात हे क्वेश्चन्स आहेत सॉल्व करून दिलेले, तेच मी परत एकदा सॉल्व करणार आहे. आणि स्ट्रेट लाईनचे माझे मी काल 2025चे PYQ सॉल्व केलेत. वेट मी दाखवते तुम्हाला ते माझे क्वेश्चन्स. मला खूप वेळ लागला हे क्वेश्चन सॉल्व करायला, म्हणजे आय डोंट नो का वेळ लागला. बट मला आता म्हणजे असं एक क्वेश्चन्स पूर्ण पटपट सॉल्व करायला तसा वेळ लागला आणि रिव्हिजन वाढवावं लागेल. सो हेच 2025चे आहेत. 2024चे अदर नोटबुकमध्ये आहेत. कॉम्प्लेक्स नंबरची पण मी आज 2च वर्षाची करणार आहे, कारण DPPमध्ये पण ऑलरेडी क्वेश्चन्स आहेत आणि सॉल्व झालेत ते. आणि अबाउट फिजिक्स अँड ऑल हेच होतं आजची स्टडी अपडेट. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.